सर्वांना, कसे आहात? मी सोनल स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती अजून एका छानशा नवीन व्हिडिओमध्ये। आता झालेली आहे संध्याकाळ आणि इकडे ठेवलेला आहे मी चहा आणि माझ्यासाठी पप्पांसाठी चहा ठेवलेला आहे। मिस्टर आणि सोहम काही चहा घेत नाही तर इकडे दूध पण गरम होतंय। बाहेर आहे ना मग बारीक बारीक असा बुरबुर पाऊस सुरू आहे आणि पावसामध्ये असा गरमागरम गवती चहा टाकलेला कडक चहा पिला की बरा फ्रेशच वाटतं थोडं। तर मग आता मस्त इकडे चहा ठेवलेला आहे। इकडे आहे चहा। तर आता आहे ना माझी तयारी करून झाली आणि मी चाललेली आहे मिस्टरांसोबत मार्केटला। सोहमला काही नेणार नाही आहे कारण की बाहेर आहे ना पाऊस येतो मधून मधून, मग तो उगीच ओला होऊन जाणार, तर त्याला घरीच बाबांसोबत ठेवते। थांबतो ना तू बाबांसोबत? तुला येताना काय खाऊ आणू? डावळी अजून चिप्स। चिप्स? बरं ठीक आहे, मग तू घरी थांब, दुकानात जाऊ नको सारखा, घरातच बस। बाहेर पाऊस येतो, चिखल आहे, मी तुला दाबेली घेऊन येईल, ठीक आहे? मुदत भेटली ना मग काही वाटत नाही। पुढं इथं चला, पुढं 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 ते हेल्मेटवाले उभे आहेत तिथं। नाशिक रोडला गेलेली होती ना, मग येताना सोहमनी दाबेली आणायला सांगितलेली होती, तर गरमागरम दाबेली घेऊन आलेली आहे। नाशिक रोडला गेली होती ना, येताना भाज्या घेऊन आले। शेवगा आणलेला आहे, त्याच्यानंतर हिरव्या मिरच्या आणल्या आहेत आणि शेवगा आहे ना खाणं खरंच खूप चांगलं असतं, मग मला चांगला शेवगा भेटला तर शेवगा आणलाय। भेंड्या आणलेल्या आहे, सोबत टोमॅटो आणले। आता पावसामुळे टोमॅटो इतके काही खास नाहीये, पण तरी मी निवडून आणले, चांगले भेटले। आणि इकडे आहे कांदे संपत आले होते माझे, तर कांदे पण आणले आणि गिलके पण आणले। त्याच्यानंतर किराण्याचं काही थोडं सामान आणायचं होतं ते आणलं आणि दिव्यासाठी ना तेल आणलेलं आहे मी। आणि ह्यावेळेस ना पहिल्यांदी ना मी ही वाटी धूप आणली, नाही तर ना मी नेहमी पॅकेटमध्ये धूप भेटती ना ती आणते, पण म्हटलं चला ह्यावेळेस आपण वाटी धूप वापरून बघू कशी आहे। अशी पॅकिंग आहे आणि पॅकिंग खोलल्यानंतर धूपचा वास तर भारी येतोय। आणि सोबतच आहे ना इकडे मी धूपदाणी पण आणली आहे। कशी घरामध्ये धूप फिरवायची असते ना, मग धूपदाणीने व्यवस्थित फिरवता येते आणि ही नाही ना पूर्ण खोलता येते, इथे नट आहे त्याच्यामुळे पूर्ण साफ स्वच्छ पण करता येते ती खराब झाली तर। मग ती पण घेऊन आले आणि कापूर आणलेला आहे। तर आता इतकं सर्व सामान आणलेलं आहे की मी आता व्यवस्थित ठेवून देते भाज्या वगैरे। इकडे ना मी साबुदाणा भिजत टाकलाय, सोहमला उद्या सकाळी ना टिफिनला साबुदाण्याची खिचडी न्यायची आहे आणि त्याला आहे ना मी त्याच्या आवडीचंच देत असते, म्हणजे ना तो पूर्ण टिफिन जो आहे तो संपवून येतो। दुसरं काही जर दिलं तर मग टिफिन पूर्ण खात नाही, त्याच्यामुळे मग त्याला जे आवडेल तो जे बोलेल तेच देते। आणि इकडे ना मी आता खिचडी भात बनवलेला आहे आणि आज आहे ना मी खिचडी भातच बनवला कारण येताना आहे ना दाबेली घेऊन आलेलो, दाबेली खाल्ली, मग इतकी काही कोणाला भूक नव्हती, तर मग म्हटलं चला साधं सिंपल खिचडी भातच बनवू आपण। तर आता जेवण बाकी अजून, तर आता हा छोटासा व्हिडिओ जो आहे तो मी इथेच थांबवते। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। भेटूया आपण पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट सर्वांना।